अर्जुन हा घरी येतो आणि त्यानंतर पटकन रूममध्ये जातो, परंतु त्याला सायली कुठेही दिसत नाही. तो तिला पूर्ण रूममध्ये शोधतो, पण ती कुठेही सापडत नाही. अर्जुनला प्रश्न पडतो, ही अचानक कुठे गेली असेल. तो आजूबाजूला रूममध्ये पाहतो तर त्याला एक लेटर दिसतं. ते लेटर तो उघडून पाहतो. त्या लेटरमध्ये सायलीने अर्जुनसाठी काहीतरी लिहिलेलं असतं. त्यात असं लिहिलेलं असतं, अर्जुन, मी तुझी गार्डनमध्ये वाट पाहत आहे. आवरून पटकन खाली ये, मी तुझी वाट पाहत आहे. असा मेसेज त्या लेटरमध्ये सायलीने लिहिलेला असतो. हे वाचून अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू येतं. त्यानंतर तो फ्रेश होतो आणि खाली गार्डनमध्ये जातो. गार्डनमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहून तर त्याला खूप आश्चर्य वाटतं. सायली गार्डनमध्ये छान अशी साडी नेसून थांबलेली असते आणि सायलीकडे पाहून तर अर्जुन पूर्णपणे वेडा झालेला असतो. अर्जुन हळूहळू सायलीकडे जात असतो. त्यानंतर सायलीही अर्जुनकडे पाहून स्माईल करते आणि त्यानंतर दोघे जण खुर्चीवर बसतात. टेबलवर छानसं जेवण ठेवलेलं असतं. सायली दोघांना जेवण सर्व करते. दोघेजण जेवण करतात. त्यानंतर सायली ही अर्जुनला डान्ससाठी विचारते. सायली म्हणते, अर्जुन, तुला माझ्यासोबत डान्स करायला आवडेल का? तर यावर अर्जुन म्हणतो, डान्स मला नाही येत. सायली म्हणते, त्यात काय, कदाचित आपण दोघं मिळून छान करू, मी तुला शिकवते. त्यानंतर सायली छान असं रोमॅन्टिक गाणं प्ले करते आणि दोघेजण कपल डान्स करत असतात. दोघेही जण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात आणि दोघे एकत्र खूपच छान वाटत असतात. काही वेळानंतर दोघेजण गार्डनमध्ये बसलेले असतात. अर्जुन मात्र शांत बसलेला असतो. त्यामुळे सायली म्हणते, अर्जुन, आताची वेळ किती छान आहे ना? तर यावर अर्जुन म्हणतो, हो, माहीत नाही का, पण तू हे सगळं माझ्यासाठी केलंस, मला स्पेशल ट्रीटमेंट दिलीस, त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. पण सामान्य माणसासारखं मला वागवता येत नाही. यावर सायली म्हणते, काही नाही अर्जुन, तू आज माझ्या आग्रहामुळे इथे आलास, माझ्यासोबत 2-4 शब्द बोललास, तेच खूप आहे माझ्यासाठी. चल, आता खूप उशीर झाला आहे, आपण जाऊया. त्यानंतर ते दोघेजण रूममध्ये जातात. रूममध्ये आल्यानंतर अर्जुन मात्र विचारामध्ये पडलेला असतो आणि त्याला मनात खूप विचित्र वाटत असतं. तो रूममधून बाहेर येतो आणि चैतन्यकडे जातो. चैतन्यासोबत तो गप्पा मारत असतो आणि चैतन्याकडून काही गोष्टीसुद्धा तो जाणून घेत असतो. एखाद्या मुलीसाठी काय काय करता येईल हेच अर्जुन चैतन्याला विचारत असतो. ते दोघेजण गप्पा मारतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल बाय, गुड नाईट. उद्या पटकन रेडी हो, आपल्याला तिकडे जायचं सुद्धा आहे ना. असं म्हणून तो पुन्हा रूममध्ये झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनाने नेहमीप्रमाणे लवकर उठलेला असतो आणि एक्सरसाइज करत असतो. उशिरा उठणारी सायली आज लवकर उठलेली असते आणि पटकन वॉशरूममध्ये पळून जाते, कारण तिला पिरियड्स आलेले असतात. काही वेळानंतर ती वॉशरूममधून बाहेर येते. अर्जुनला प्रश्न पडतो, सायली आज लवकर का उठली असेल, आणि त्याला जरा विचित्रसुद्धा वाटते. पण तो पहिल्यांदा तिला इग्नोर करतो, पण त्याला राहवत नाही. त्यामुळे तो म्हणतो, सायली, आज तू लवकर का उठलीस? तर यावर लगेच सायली म्हणते, काही नाही, ते पिरियड्स आले आहेत म्हणून. तर यावर अर्जुन म्हणतो, ओके, तू आराम कर आणि काही लागलं तर काकांना सांग, ते तुला सगळं आणून देतील. नाहीतर मला सांगितलं तरीसुद्धा चालेल. असं म्हणून अर्जुन फ्रेश होतो आणि त्यानंतर ऑफिसला चाललेला असतो. तर अर्जुन म्हणतो, तू आराम कर, मी आता ऑफिसला जात आहे, रात्री भेटूया. तर यावर सायली म्हणते, हो, पण ऐक ना. तर यावर अर्जुन म्हणतो, काय झालं, काही काम आहे का? सायली म्हणते, काही नाही. तर अर्जुन हा तिच्याजवळ जातो. सायली पोटाला धरून बसलेली असते, त्यामुळे अर्जुन हा तिच्याजवळ असतो आणि तो म्हणतो, काय झालं, त्रास होत आहे का? सायली स्माईल करून म्हणते, नाही. दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे अर्जुन नकळतपणे सायलीच्या गालावर हात ठेवतो. सायलीसुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेली असते. नकळतपणे दोघेजण एकमेकांना. इकडे चैतन्य मात्र अर्जुनची वाट पाहत असतो. अर्जुन खूप वेळ झाले येत नाही हे पाहून चैतन्य अर्जुनच्या रूमकडे जातो आणि जसा दरवाजा उघडतो तसे हे दोघेजण पटकन बाजूला होतात. चैतन्याला सुद्धा कळतं की नक्कीच काहीतरी चालू होतं आणि मी या दोघांना डिस्टर्ब केलं, त्यामुळे तो सुद्धा पटकन दरवाजा लावून घेतो. अर्जुन बाजूला होतो. सायली मात्र गडबडून गेलेली असते आणि तिला खूप अफट वाटत असतं. अर्जुन बाहेर जातो आणि त्यानंतर चैतन्यासोबत चाललेला असतो. अर्जुन हा शांतच असतो, त्यामुळे चैतन्य स्वतः म्हणतो, काय हे अर्जुन, जरा सामान्य माणसासारखं वाग. अर्जुन त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणतो, म्हणजे? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, वहिनीसोबत वेळ घालव, त्यांच्याशी छानशा गप्पा मार. तरी अर्जुन म्हणतो, मग मी बोलतो ना तिच्याशी. चैतन्य म्हणतो, तू वेडा आहेस, अरे गप्पा मार म्हणजे वहिनीसोबत रोमॅन्टिक गप्पा मारायला हवेत. अर्जुन म्हणतो, वेडा आहेस का, मला नाही जमत. चैतन्य म्हणतो, अरे मोबाईलमध्ये कितीतरी ॲप असतात, त्यातून थोडंफार नॉलेज घे आणि वहिनीसोबत छान अशा गप्पा मारत जा.
अर्जुन म्हणतो हो कळलं. हे सगळे जाऊ दे, सायलीसाठी एका बॉडीगार्डची अरेंजमेंट केली का? तर चैतन्य म्हणतो हो केली आहे, चल तुझी भेट घालून देतो. त्यानंतर बाहेर बॉडीगार्ड थांबलेला असतो. तर चैतन्य म्हणतो हा बॉडीगार्ड आहे. आणि बॉडीगार्डकडे पाहून चैतन्य म्हणतो आणि हे अर्जुन सर आहेत, यांच्याच बायकोला तुला प्रोटेक्शन द्यायचं आहे. तर तो बॉडीगार्ड म्हणतो येस बॉस. तर अर्जुन म्हणतो हे बघ 2 दिवसानंतर तू ये. त्यानंतर बॉडीगार्ड हा तेथून निघून जातो. इकडे सायली मात्र रूममध्ये आराम करत बसलेली असते. तेवढ्यात तिला अंकिताचा फोन येतो. अंकिता तिच्याशी फोनवर बोलत असते आणि तिला विचारते काय मग कुठपर्यंत प्रगती केली आहेस? तर यावर सायली म्हणते अगं काय सांगू तुला, हा अर्जुन एका किसने एवढा वेडा झाला होता की पुढे काय करायचं त्याला सुचलंच नाही. एवढा लाजणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला आहे. आणि वरून मला म्हणतो सुद्धा की 6 महिन्याच्या आत मला तू प्रेग्नंट राहायला हवी. हीच आपली डील आहे. पण स्वतः काही प्रयत्न करत नाही. तर लगेच अंकिता म्हणते अगं सायली पण तू तर एवढी सुंदर दिसते, तुझं सौंदर्य त्याला वेडे करू शकते ना. आणि तू काय म्हणतेस तुझ्या नवऱ्याने अजून तुला स्पर्शसुद्धा केला नाही. सायली म्हणते अगं अर्जुन खूप चांगला आहे आणि आमचं लग्न कसं झालं आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे. तर यावर अंकिता म्हणते हे बघ जास्त कौतुक करू नकोस तुझ्या नवऱ्याचं, मला तर तू सहज काहीतरी वाटत आहे. तर लगेच सायली म्हणते वेडी झाली आहेस का, काही काय बोलतेस? तर यावर अंकिता म्हणते अगं हो, जर मी मुलगा असते आणि तुझ्यासारखी सुंदर बायको मला असती तर मी 1 सेकंदसुद्धा तुझ्यापासून लांब राहू शकलो नसतो. आणि तू काय म्हणतेस तुझा नवरा तुझ्याकडे प्रेमाने पाहत सुद्धा नाही. सायली म्हणते प्लीज अंकिता काहीही बोलू नको, शांत बस, काहींचा असा स्वभाव असतोच. तर यावर अंकिता म्हणते हे सगळं जाऊ दे, पण तुला आज रात्री मला भेटायला जमलं तर प्लीज भेट. त्यानंतर अंकिता फोन ठेवून देते. रात्री अर्जुन घरी आल्यानंतर सायली लॅपटॉपवर काहीतरी पाहत असते. पण अर्जुन आल्यानंतर ती लॅपटॉप बंद करून ठेवते. तर यावर अर्जुन म्हणतो काय झालं, काय पाहत होतीस? तर यावर सायली म्हणते काही नाही. अर्जुन म्हणतो मग एवढी घाबरलीस का? तर सायली म्हणते काही नाही असंच. हे सगळं जाऊ दे, मला तुझ्याशी दुसरंच बोलायचं होतं. माझी एक फ्रेंड आहे, तिचं नाव अंकिता, ती कितीतरी दिवसानंतर इकडे आली आहे. तर तिला मला भेटायचं आहे. तर प्लीज मी जाऊ शकते का आता तिला भेटायला? तर यावर अर्जुन म्हणतो एवढ्या रात्री एकटी, मला आता महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मी चाललो असतो. तू असं कर चैतन्याला सोबत घेऊन जा. त्यानंतर सायली पटकन वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होते. सायली विचार करते पटकन आवरून बाहेर जाते, नाहीतर अर्जुनचा मूड चेंज झाला तर पुन्हा नकार द्यायचा. टॉप आणि जीन्स घालून ती तयार असते. अर्जुन तिच्याकडे एकटक पाहतच असतो. पण जशी नजर तिची त्याच्याकडे जाते तसं तो लगेच दुसरीकडे पाहतो. सायली म्हणते मी कशी दिसत आहे? तर अर्जुन म्हणतो नेहमीप्रमाणे. तर यावर सायली मनात विचार करते अरे यार, मी तरी कोणाला विचारत आहे, ज्याला कौतुक करता येत नाही अशा माणसाला. अर्जुन पुढे म्हणतो जा, चैतन्य तुझी खाली वाट पाहत आहे. त्यानंतर सायली खाली जाते. तर चैतन्य म्हणतो वहिनी तुम्ही खूप छान दिसत आहात. तर यावर लगेच सायली म्हणते थँक्यू चैतन्य. आणि स्वतःलाच सायली म्हणत असते ज्याला कौतुक करायला पाहिजे त्याने तर काही कौतुक केलं नाही आणि काय म्हणाला, नेहमीप्रमाणे दिसते. तर लगेच चैतन्य म्हणतो काय झालं वहिनी, एकटे काय बडबड करत आहात? तर यावर सायली भानावर येत म्हणजे काही नाही, चला पटकन उशीर होत आहे. त्यानंतर दोघेजण एका हॉटेलमध्ये गेलेले असतात आणि ते दोघेजण आता अंकिताची वाट पाहत असतात. सायली हॉटेलमध्ये अंकिताला इकडे तिकडे पाहत असते आणि तिला फोन करणारच असते. तेवढ्यात मागून एक मुलगी येते आणि सायलीला मिठी मारते. त्यामुळे सायली जरा गडबडते. सायली जरा श्वास घेते आणि लगेच म्हणते किती वेळ लावलास यायला, किती वेळ झालं वाट पाहत आहे मी तुझी. अंकिता म्हणते अगं मी इथेच होते, तुझीच वाट पाहत होते, उलट तूच उशीर केला आहेस. तर सायली म्हणते अगं सॉरी, ते काम आलं होतं. तर अंकिता म्हणते हो का, जिजूंनी तुला येऊ दिलं नाही? तरी सायली म्हणते अगं असं काही नाही आहे, आणि हा चैतन्य, आणि चैतन्य ही माझी फ्रेंड अंकिता, आणि सॉरी पण ही जरा अशीच विचित्र आहे. त्यानंतर ते तिघेजण एका ठिकाणी जाऊन बसतात. अंकिता हळू सायलीच्या कानामध्ये म्हणते तसा हा चैतन्य दिसायला खूपच हँडसम आहे ग. सायली म्हणते शांत बस. अंकिता म्हणते काय झालं अगं, सगळी मुलं सारखीच असतात आणि मुलीसुद्धा. तर लगेच सायली म्हणते अजिबात नाही, मी तुझ्यासारखी नाही आहे, प्रत्येक एका तासाला एक बॉयफ्रेंड बनवायला. आणि मला माणसाची चांगलीच पारख आहे आणि मला चैतन्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सर अर्जुनने त्याला माझ्यासोबत पाठवले ना. तर अंकिता म्हणते तुझं खूप अवघड आहे. तर यावर सायली म्हणते अंकिता प्लीज शांत बस. चैतन्याला काय वाटेल की वहिनीचाच त्याच्यावर विश्वास नाही आहे, त्यामुळे आता शांत बस, ही फालतू बडबड बंद कर. त्यानंतर काही काम असतं म्हणून सायली ही बाजूला गेलेली असते आणि खूप वेळ झाली ती येतच नसते.
चैतन्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे तो अंकिताला म्हणतो खूप वेळ झाला वहिनी कुठे गेले आहेत. जर अर्जुनला कळलं ना की मी वहिनीची नीट काळजी घेतली नाही तर माझं काही खरं नाही. चैतन्य उठताना सायली इकडे तिकडे शोधत असतो, पण सायली त्याला कुठेही दिसत नाही. म्हणून सायलीच सत्य सांगण्यासाठी तो अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो अर्जुन, सॉरी मी सायली वहिनीसोबत होतो, पण सायली वहिनी आता कुठेही दिसत नाही. तर यावर लगेच अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य तू वेडा आहेस का? तुला मी आधीच सांगितलं होतं ना की तिच्यासोबत राहा म्हणून, तिच्या जीवाला धोका आहे. तर यावर चैतन्य म्हणतो, सॉरी अर्जुन, पण मी मुद्दाम काही केलं नाही. अर्जुन म्हणतो, ओके मी सगळं आता जाऊ दे, मी पटकन येतो. मी पण पाहतो कोणामध्ये हिंमत आहे माझ्या बायकोला हात लावायची. अर्जुन हा येऊपर्यंत चैतन्य हा सायलीला इकडे तिकडे शोधत असतो. अंकिता सुद्धा तिला शोधत असते. अर्जुन पुन्हा एकदा चैतन्याला फोन करतो आणि त्याला सायलीचा फोन नंबर ट्रेस करायला सांगतो. चैतन्य हा लगेच कोणाला तरी फोन लावताना सायलीचा नंबर ट्रेस करायला सांगतो. तर त्याचा मित्र समोरून म्हणतो, हो मी लगेच सांगतो तुला. काही वेळाने त्याच्या मित्राचा फोन येतो आणि तो चैतन्याला सांगतो की मी लोकेशन पाठवतो. त्यानंतर चैतन्याच्या मोबाईलवर लोकेशन येत आणि ते पाहून चैतन्य डोक्याला हात लावतो आणि पुन्हा अर्जुनला फोन करून म्हणतो, वहिनीचं लोकेशन तर घराचं दाखवत आहेत. अर्जुन म्हणतो, काय हे कसं काय शक्य आहे? मी तर घरीच होतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू पुन्हा एकदा घरामध्ये बघ. त्यानंतर अर्जुन पुन्हा गाडी घराकडे वळवताना पूर्ण घरामध्ये सायलीला शोधत असतो, पण ते कुठेही सापडत नाही. त्यानंतर अर्जुन हा मागच्या बाजूला गार्डनमध्ये जातो आणि त्याला तिथे दिसतं की सायली ही झोपड्यावर बसलेली असते आणि ती तिथे डोळे मिटून बसलेली असते. हे पाहून अर्जुनला जरा बरं वाटतं. त्यामुळे अर्जुन हा तिच्याजवळ जातो, तर सायली लगेच त्याच्याकडे डोळे उघडून पाहत असते. तर अर्जुन हे पाहून सायलीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती जरा गडबडून गेलेली असते, कारण आजपर्यंत अर्जुनने तिला पहिल्यांदा स्वतःहून हक केलेलं असतं. सायली काही बोलणार असतं, अर्जुन तिला म्हणतो, अगं कुठे गेली होतीस तू? तुला माहिती आहे का मला किती टेन्शन आलं होतं ते? मला वाटलं कुठे गेलीस काय माहीत. तर लगेच सायली म्हणते, अर्जुन तू काय एवढं टेन्शन घेत होतास? आणि तसंही एवढ्या लवकर मी तुला सोडून जाणार नाही आहे, अजून खूप वेळ आहे. पण आज अर्जुन तू असे एवढे विचित्र का बोलत आहे? तर यावर अर्जुन म्हणतो, मी विचित्र बोलत नाही, तू अचानक निघून आलीस त्यामुळे चैतन्याला किती टेन्शन आलं होतं. सायली म्हणते, हो का? त्यासाठी सॉरी, पण काय माहीत का माझं मन तिथे लागतच नव्हतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ओके रूममध्ये चला आता. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे रूममध्ये निघून जातात. त्यानंतर सायली ही वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जाते. अर्जुन मात्र बाल्कनीमध्ये थांबलेला असतो. सायलीही त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, अर्जुन तू रोज असं आकाशाकडे का पाहत असतोस? अर्जुन आकाशाकडे पाहत म्हणतो, माझ्या आईला मला लहानपणापासूनच आकाशाकडे पाहायची खूप आवड होती आणि माझी आई नेहमी म्हणायची की जेव्हा कधी तुला कोणाची आठवण येईल ना तेव्हा वर आकाशाकडे चांदण्याकडे पाहायचं. पण जेव्हा मोठा झालो तेव्हा कळालं की आई फक्त मला समजावण्याचा प्रयत्न करत होती. माझी आई खरंच खूप गोड होती आणि तिला मला जेवढे प्रेम दिले ना तेवढेच प्रेम चैतन्याला सुद्धा दिलं. पण एका गोष्टीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली म्हणते, काय झालं होतं अर्जुन? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? तर यावर अर्जुन म्हणतो, माझी आई आता या जगामध्ये नाही, माझे वडील आहेत. सायली म्हणते, म्हणजे नेमकं काय झालं होतं? तर लगेच अर्जुन म्हणतो, माझी आई ही खूप श्रीमंत घरामधली होती आणि माझ्या वडिलांसाठी माझ्या आईचं स्थळ आलं होतं. माझी आई दिसायला एवढी सुंदर होती की कोणीही तिला लगेच पसंत करेल, पण माझ्या आईला श्रीमंतापेक्षा असा मुलगा हवा होता की जो तिला समजून घेईल आणि तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये साथ देईल. पण असं झालं नाही. माझी आई खूप प्रेमळ स्वभावाची होती आणि त्याचा फायदा माझ्या वडिलांनी घेतला. जेव्हा माझ्या आईचं लग्न झालं तेव्हा पहिली काही वर्ष तिचं आणि माझ्या वडिलांची खूप छान चालू होतं. पण माझी आई कधी आई होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे बाबांनी ठरवलं की तिला अमेरिकेला पाठवायचं आणि चांगली ट्रीटमेंट द्यायची आणि जोपर्यंत सगळं काही नीट होत नाही तोपर्यंत भारतात पुन्हा यायचं नाही असं माझ्या आईला बाबांनी सांगितलं होतं. आईला सुद्धा आई व्हायची खूप इच्छा होती, त्यामुळे ती अमेरिकेला जायला तयार झाली. माझ्या आईला तिकडे सगळ्या सुखसुविधा होत्या आणि माझी आई खूप श्रीमंत घरामधील होती आणि ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे त्यांचा सगळा बिझनेस माझे वडील एकटे सांभाळायचे, कारण माझी आई तर अमेरिकेला होती आणि तिला आता फक्त आई व्हायचं होतं. पण तिला कुठे माहीत होतं की ज्या कुटुंबासाठी ती हे सगळं करत होती त्याच कुटुंबातला माणूस तिच्या भावनांचा गैरफायदा घेत आहे. काही महिन्यानंतर माझा जन्म झाला तेव्हा आईने आनंदाने बाबांना फोन केला आणि त्यांना अमेरिकेला यायला सांगितलं. पण बाबांनी नकार दिला आणि ते म्हणाले की आता मला सध्या काम आहे, तू तुझी काळजी घे.
त्यानंतर आणखीन काही महिन्यांनी आईच्या कानावर अशी बातमी पडली की तिच्या बाबांची कंपनी लॉसमध्ये आहे आणि ती कंपनी तर माझे बाबा चालवत होते ना. त्यामुळे आईने विचारलं की हे सगळं कसं काय शक्य आहे. तर यावर बाबा म्हणाले की बिझनेसमध्ये हे सगळं तर चालूच असतं ना, तू अर्जुनची काळजी घे, भारतातली काळजी करू नको. माझी आई जेव्हा यायचं म्हणायची तेव्हा तेव्हा बाबा म्हणायचे की आता सध्या येऊ नकोस. आता 4 वर्ष निघून गेले आणि आता माझ्या आईबाबांचं बोलणं खूपच कमी झालं होतं. मी माझ्या बाबांबद्दल सारखं आईला विचारायचं आणि जेव्हा माझा 5वा वाढदिवस येणार होता तेव्हा तर मी म्हणालो की या वाढदिवसाला मला माझे बाबा हवे आहेत म्हणजे हवे आहेत. तर आई मला म्हणाली की बाबा आता नाही येऊ शकत, पण मी तर हट्ट करून ठेवला होता. त्यामुळे आईने बाबांना फोन केला तर समोरून कोणती तरी एक बाई बोलली होती. आईला जरा विचित्र वाटलं, पण तरीसुद्धा ती म्हणाली की मला माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे. तर त्या बाईने साफ नकार दिला आणि ती म्हणाली त्यांना आता तुमच्या दोघांची काही गरज नाही, त्यामुळे फोन वगैरे करायची काही गरज नाही. फोन स्पीकरवर होता आणि मी तेव्हा 5 वर्षाचा होतो, त्यामुळे मला त्या बाईच्या काही गोष्टी कळाल्या नाही तरी एवढे नक्की कळालं होतं की माझे बाबा आता कधीही येणार नाहीत. त्यामुळे मी सुद्धा आता बाबांना भेटायचा हट्ट सोडून दिला होता. माझी आई एका कंपनीमध्ये जॉब करायची, त्यामुळे तिच्यामुळे मला सुद्धा कॉम्प्युटरचं चांगलं नॉलेज आलं होतं आणि मी हळूहळू पुढे त्यातलं स्किल शिकत गेलो. कदाचित मी 15-16 वर्षाचा असेल तेव्हा माझी आई म्हणाली की आता आपण भारतात परत जायला हवं आणि माझ्यासाठी माझी आई एकटाच आधार होती. त्यामुळे मी जे काही म्हणायची ती सगळं मी ऐकायचो. त्यामुळे मी सुद्धा आईसोबत भारतात यायला तयार झालो. पण एअरपोर्टवर अचानक काही आतंकवादी लोकांनी हल्ला केला आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा कैद झालो होतो. ते लोक आम्हाला खूप घाबरत होते आणि अचानक माझ्या आईची तब्येतसुद्धा खराब झाली होती, कारण त्या लोकांच्या ताब्यात आम्ही कितीतरी दिवस होतो. आमच्यासारखे कितीतरी लोक त्यांच्या ताब्यात होते. माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली होती, त्यामुळे मी त्या लोकांकडे मदत मागितली, पण ते पहिल्यांदा मदत करायला तयारच नव्हते. आणि अचानक माझ्या कानावर एक गोष्ट पडली की त्यांच्या कॉम्प्युटरवरच्या कामाच्या मदतीसाठी एक माणूस हवा आहे. तर मी त्यांना सांगितलं की मी कॉम्प्युटरवरचं काम करू शकतो. सायली मनात विचार करते, बापरे, जर त्या आतंकवादासोबत हा अर्जुन अजूनही कुठल्या तरी प्रकारे जोडलेला असेल तर याने तर मला पूर्ण गोष्ट सांगितलीच नाही आणि हे पोलिसांना कळलं तर बापरे. पण या सगळ्या गोष्टींना आता खूप वर्ष झाले आहेत, अजून तरी अर्जुनने मला पूर्ण काही सांगितलं नाही. बापरे, जेव्हा तो मला पूर्ण गोष्ट सांगेन तेव्हा माझं काय होईल. पण यार, अर्जुन माणूस म्हणून किती चांगला आहे. जाऊ दे, मला अजून पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे मी एखाद्या माणसाला असं जज नाही करू शकत. सायली मनात विचार करते, देवा प्लीज, अर्जुन खूप चांगला आहे, त्याच्यासोबत काहीही वाईट घडू देऊ नकोस, असा विचार करत सायली बेडवर बसलेली असते. इकडे अर्जुन मात्र फोनवर बोलत असतो आणि त्याने चैतन्याला फोन करून सांगितलेलं असतं की उद्यापासून सायलीला कॉलेजला जायचं आहे, तर त्या बॉडीगार्डला उद्या यायला सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला जाग येते आणि ती पाहते तर 8 वाजून गेलेले असतात. ती घाईघाईमध्ये उठते आणि विचार करते, बापरे, आज कॉलेजला जायचं आहे आणि आज लेट, पटकन आवरायला हवं, नाही तर उशीर होईल. त्यामुळे सायली पटकन आवरते आणि त्यानंतर खाली नाश्ता करायला जाते. खाली चैतन्य डायनिंग टेबलवर बसलेला असतो. तर सायली विचारते, चैतन्य, तुला रात्री घरी यायला उशीर का झाला होता. तर चैतन्य म्हणतो, वहिनी, खरं तर मी तुमच्यापासून काही लपवणार नाही. मी अंकितासोबत होतो. जेव्हा अर्जुनने सांगितलं की तुम्ही घरी आला आहात तेव्हा मी तिच्यासोबतच होतो. हे ऐकून सायली म्हणते, काय. सायली पुढे म्हणते, काय झालं, तुम्हाला ती आवडते का. तर यावर चैतन्य म्हणतो, वहिनी, तसं काही मला अजून माहीत नाही. सायली पुढे म्हणते, हे पहा चैतन्य, घरी तिच्या काही वाद आहे, त्यामुळे ती घरापासून लांब राहते आणि ती फक्त माझ्यासाठी इथे आली होती. चैतन्य म्हणतो, वहिनी, तुम्हाला वाटत आहे तसं काहीही नाही, तिला थोडं लागलं होतं, त्यामुळे मी तिच्यासोबत होतो. सायली म्हणते, हो का, आता बरे आहे का ती. चैतन्य म्हणतो, हो, एकदम बरे आहे. हे सगळे जाऊ द्या, तुमचा बॉडीगार्ड बाहेर थांबलेला आहे, तर त्याच्यासोबत तुम्ही जाऊ शकता कॉलेजला. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, सायली, तुझं आवरलं का. चल, मी तुझी बॉडीगार्डची ओळख करून देतो. सायली म्हणते, पण जरा ऑफर्ट नाही वाटत का बॉडीगार्ड, तो पण कॉलेजमध्ये. अर्जुन म्हणतो, हे बघ, तो तुझ्यापासून जरा लांब बसेल आणि तुझ्या प्रत्येक पर्सनल गोष्टीत नाही लक्ष देणार. सायली म्हणते, नक्की ना, हे बॉडीगार्ड वगैरे मला नाही पटत. अर्जुन म्हणतो, तुझ्या सेफ्टीसाठीच आहे आणि त्याचा तुला काही त्रास होणार नाही. तर सायली म्हणते, बरं झालं, एवढा तरी माझा विचार केला. अर्जुन म्हणतो, काय बोललीस. आता तर सायली लगेच म्हणते, कुठे काय आणि मी कधी काय बोलते का.
फक्त जरा टेन्शन आलं आहे की कितीतरी दिवसातून कॉलेजला जात आहे ना, तेवढ्यात सायली बाहेर जाते आणि बाहेर तिचा बॉडीगार्ड थांबलेला असतो. कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. यापुढील कथा आपण उद्याच्या भागात पाहू. धन्यवाद.